पुस्तक दुर्दम्य भाग 55. बडोद्याहून परतल्यावर बळवंतराव मुंबई प्रांताच्या कायदे कौन्सिलच्या निवडणुकीला उभे राहिले. आजच्याप्रमाणे सर्वांना मते असती तर ते काहीही प्रयत्न न करता निवडून आले असते, कारण त्यांची लोकप्रियताच तशी जबरदस्त होती. पण या निवडणुकीत मतदार होते लोकल बोर्डाचे मेंबर. ते पुष्कळसे सरकारी अधिकाऱ्यांच्या मुठीत असत. त्यामुळे निवडणुकीसाठी खटपट करणे आवश्यक होते. ही खटपट देखील जरा वेगळ्या प्रकारची होती. पुन्हा बळवंतरावांचे प्रतिस्पर्धी म्हणून रानडे पक्षांचे जठार उभे होते. ते सरकारी नोकरीतून रिटायर होऊन पुण्याला स्थायिक झालेले होते. विंचूरकरांच्या वाड्यात येण्यापूर्वी बळवंतरावांचे बिऱ्हाड काही दिवस या जठारांच्याच वाड्यात होते. रानड्यांचा आणि गोऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्यामुळे जठारांचे पारडे बरेच जड होते. गोपाळराव गोखले त्यांच्यासाठी अंग मोडून राबत होते. बळवंतरावांनी आपल्या नेहमीच्या पद्धतशीरपणे, चतुराईने आणि जीवापाड मेहनत करून ही निवडणूक लढवली. मतदारांची यादी त्यांनी सर्वांच्या आधी मिळवली. प्रत्येक मतदारावर सर्व बाजूंनी आणि सर्व प्रकारे वजन आणण्याचा प्रयत्न ते सतत करत राहिले. मुन्सफ मंडळी जठारांच्या बाजूने काम करत होती, तेव्हा मामलेदारांना आपल्या बाजूला वळवून बळवंतरावांनी त्यांना शह दिला. या कामी त्यांना त्यांचे मित्र बाबासाहेब पेंडसे यांची फार मदत झाली. ते मध्य विभागाच्या रेव्हेन्यू कमिशनरचे मुख्य असिस्टंट होते, म्हणजे मामलेदारांच्या शेंड्या पुष्कळशा त्यांच्या हाती होत्या. बाबासाहेब पेंडशांचा कल पाहून मामलेदार बळवंतरावांकरता खटपट करू लागले. किल्ल्या फिरविण्यात मुन्सफापेक्षा मामलेदारच अधिक तरबेज असल्यामुळे त्यांच्याच खटपटीला यश आले. निवडणुकीत बळवंतरावांना 35 मते पडली आणि जठारांना अवघी 2 पडली. हा निकाल पाहून रानडे पक्षीयांची तोंडे चिमणी एवढाली झाली. सार्वजनिक जीवनातून बळवंतराव पद्धतशीरपणे त्यांची उचलबांगडी करीत चालले होते. या निवडणुकीत अर्थात नेहमीप्रमाणे खूप वादावादी आणि आरोप प्रत्यारोप झाले. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आगरकरांनी बळवंतरावांना विरोध केला. का तर म्हणे बळवंतराव संपादक होते आणि संपादकांनी निवडणुकींना उभे राहू नये असे आगरकरांचे मत होते. हा नियम दिनशा-वाच्छांना मात्र ते संपादक असूनही लागू नव्हता. पण आगरकरांचा स्वभावच हेकट झाला होता आणि बळवंतरावांचा संबंध आला म्हणजे ते अधिकच हेकटपणा करीत. बळवंतरावांनी निवडणूक जिंकली तेव्हा गव्हर्नर साहेबांनी आपल्या अधिकारात ती रद्द करावी असा सल्ला मुंबई गॅझेट या मुंबईच्या अँग्लो इंडियन पत्राने दिला. कारण म्हणे बळवंतराव हे पुण्याच्या एका पिसाट आणि फाजील वर्तमानपत्राचे संपादक होते. पण गव्हर्नर साहेबांनी हा सल्ला मानला नाही आणि अखेर बळवंतराव नामदार झाले. नुसते नव्हे तर नेहमीप्रमाणे वाजत गाजत झाले. त्यांच्याबरोबरच त्यांचे स्नेही दाजीसाहेब खरे हे देखील दक्षिण विभागातून निवडून आले. पण त्यांची निवडणूक इतकी वाजली नाही आणि गाजलीही नाही. बळवंतराव नामदार झाल्यावर अर्थातच त्यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले. प्रिन्सिपॉल सेल्बींचा विरोध असूनही डेक्कन कॉलेजातल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा व खऱ्यांचा सत्कार केला. मुंबईत ब्राह्मण सभेत देखील त्यांचा मोठा सत्कार झाला. त्या प्रसंगी भालचंद्रपंत भाटवडेकरांनी त्यांची तोंड भरून स्तुती केली. असल्या मानमरातबांची भाटवडेकरांना फार हौस आणि अपूर्वाई वाटत असे. बळवंतरावांचे आणि त्यांचे पुढे वितुष्ट आले ते यामुळेच. बळवंतराव कायदे कौन्सिलात आपला नेहमीचा साधा एतद्देशीय पोशाख करून गेले. इतरांप्रमाणे त्यांनी बूट, इन्स्टाकिण्या, विजार आणि पारशी फॅशनचा कोट चढविला नाही. याबाबत वासूकाकांनी त्यांना थट्टेखोरपणे छेडले. ते म्हणाले, रानडे पक्षांच्या मंडळींचे म्हणणे असे की तुम्हाला बूट घालून चालण्याचा सराव नाही म्हणून तुम्ही जोडा घालून गेलात. बळवंतराव हसले. साहेबाचा बूट माथ्यावर ठेवायचा मला सराव नाही खरा, पण ते पायात वागवायला काही मोठी अडचण येणार नाही. पण आमच्या देशात आम्ही परक्या साहेबाचा पोशाख काय म्हणून करावा? आमचा पोशाखच आम्ही करणार. अहो, पण जोडा घालून गेल्यामुळे तुम्हाला तो कौन्सिल हॉलच्या बाहेर काढून ठेवावा लागला आणि अनवाणीच आत जावं लागलं. बाकीचे बूट घालून मिरवतात आणि तुम्ही मात्र अनवाणी. हा कमीपणाच नव्हे काय? वासूकाकांनी बळवंतरावांना खिजवले. ते बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. मला जोडा बाहेर काढून ठेवावा लागला खरा, पण तो सांभाळत एक गोरा शिपाई बाहेर उभा होता. आता तुम्हीच सांगा की साहेबानं माझा जोडा सांभाळावा की कमीपणा की भूषण? बळवंतराव असल्या कोटीक्रमात कधी कुणाला हार जात नसत. कायदे कौन्सिलात बळवंतरावांचे मन रमले नाही.
कारण तेथे कार्य करायला सरकारने काहीच वाव ठेवला नव्हता. कायदे कौन्सिल म्हणजे निव्वळ एक फार्स आहे असे बळवंतराव म्हणत असत आणि ते अगदी अक्षरशः खरे होते. रानडे पक्षाचा पराभव करून नामदारकी मिळवल्यावर बळवंतरावांनी सार्वजनिक सभा त्या पक्षाच्या हातून हिसकून घेतली. रानडे पक्षाला कुठे थारा म्हणून द्यायचा नाही असा बळवंतरावांनी जणू चंग बांधला होता. सार्वजनिक सभा हातची गेली तेव्हा रानडे पक्षाच्या मंडळींनी डेक्कन सभा स्थापून आपला सवतासोभा निर्माण केला. यामुळे बळवंतराव भयंकर संतापले. आपसात भांडणे झाली तरी वेगळ्या संस्था निर्माण करून फूट पाडायची नाही असा एक अलिखित नियम सर्वांनी पाळायला हवा असे त्यांचे ठाम मत होते. विशेषतः इंग्रजांकडे तक्रार करण्याचे काम सर्वांनी एकमुखाने केले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. हा नियम त्यांनी स्वतः पाळला होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून ते बाहेर पडले तेव्हा स्वतःची एक वेगळी शिक्षण संस्था काढणे काही त्यांना अशक्य नव्हते. सार्वजनिक सभा रानडे पक्षांच्या ताब्यात असताना त्यांना स्वतःची एखादी सभा काढणे अगदी सहज शक्य होते. पण या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या नाहीत, कारण ते करण्यात स्वजनद्रोह होतो असे त्यांचे मत होते. रानड्यांनी स्वतंत्र डेक्कन सभा स्थापन केली तेव्हा त्यांचे पित्त खवळले. संतापाच्या भरात त्यांनी हा म्हातारचळ की पोरखेळ असा अग्रलेख केसरीत लिहिला आणि रानड्यांवर अगदी अद्वा टीका केली. आपण मर्यादा सोडून लिहितो आहो याची बळवंतरावांना लेख लिहितानाच जाणीव होती, पण स्वजनद्रोहाचा अपराध त्यांच्या दृष्टीने इतका भयंकर होता की तो करणाऱ्याला यत्किंचितही दयामया दाखवायला ते तयार नसत. या लेखाबद्दल बळवंतरावांवर फिर्याद लावा अशी रानड्यांच्या अनुयायांनी रानड्यांना अगदी गळ घातली, पण रानड्यांनी तो सल्ला मानला नाही. आगरकरांची लेखणी जर अजून खंबीर असली आणि समाज सुधारणेविषयीचा त्यांचा आग्रह ठाम असला तरी त्यांचे शरीर खंगत चालले होते. बळवंतरावांची आणि त्यांची मैत्री जरी तुटली असली तरी त्यांच्या मानगुटीला तेव्हापासून बसलेला दमा त्यांची पाठ सोडित नव्हता. त्यांच्या शरीरातला जीवनरस तो नुसता पिळून काढत होता. त्यांचे शरीर अस्थिपंजरवत झाले होते. खोकल्याची उबळ आली की अशी यायची की पाहणारा घुसमटून जायचा. धाप इतकी लागायची की बरगड्या आता कुशीतून उचकून बाहेर येणार असे वाटायचे. कुठे वारा लागेल आणि सर्दी होईल या भीतीने त्यांच्या अंगात बहुधा धाबळीचे जॅकेट असे. डोक्याला टापशी बांधलेली असे. तंबाखूच्या धुराने श्वास मोकळा होई म्हणून ते चिनी मोडत असत. दम्याने त्या तेजस्वी आणि उत्साही माणसाची अगदी दशादशा करून टाकली होती. सभेत भाषण करणे तर त्यांना केव्हापासून अशक्य झाले होतेच, पण वर्गात देखील बोलताना त्यांना प्रयास पडत असत. ते बोलत ते पुष्कळदा विद्यार्थ्यांना स्पष्टपणे ऐकू जात नसे. मुले तक्रार करीत नसत, ती केवळ आगरकरांविषयीच्या प्रेमामुळे आणि आदरामुळे. हिंदू समाजावर विषारी टीका करणारा हा गृहस्थ विद्यार्थ्यांवर अगदी पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करीत असे. अगदी पांगारकरांसारखा भाविक आणि सनातनी वृत्तीचा विद्यार्थी असला तरी त्याच्यावर देखील प्रेमाचा वर्षावच करीत. आपटे गेल्यापासून त्यांना काहीसे एकाकी वाटू लागले होते. आता त्यांच्या बरोबरीचा आणि समानधर्मी असा माणूस सोसायटीत राहिला नव्हता. गोखले होते पण ते वयाने लहान पडत. आगरकरांनी त्यांची आणि रानड्यांची ओळख करून दिल्यापासून ते रानड्यांचे परमभक्त झाले होते. त्यांच्याच भोवती ते पुष्कळसे असत. हा भक्तिभाव आगरकरांना रुचत नसे, पण रानड्यांना आणि गोखल्यांना दोघांनाही हे गुरुशिष्याचे नाते अगदी भावले होते. बाणेदार आगरकरांना ही दोन्ही मडकी कच्ची आहेत असं वाटत होते, पण आधार असा आगरकरांना या दोघांचाच होता म्हणून ते त्यांच्याशी फटकून वागत नसत. अलीकडे आपण आता फार दिवसांचे सोबती नाही असे आगरकरांच्या मनाने घेतले होते. आपण गरीब, आपल्या और्ध्वदेहिकाच्या वेळी बायकोला कोणापुढे हात पसरायचा प्रसंग येईल अशी त्यांना भीती वाटे. स्नेहांनी आपली मृत्यूनंतरची पुढली व्यवस्था करावी ही कल्पनाही त्या स्वाभिमानी पुरुषाला असह्य वाटे. म्हणून 25 रुपयांची एक पुरचुंडी त्यांनी आपल्या अंथरुणाखाली ठेवून दिली होती. पैशांच्या बाबतीत आगरकर फारच हळवे आणि स्वाभिमानी होते. त्याचप्रमाणे गैरसमज, वैरभाव या सर्व गोष्टी पुसून टाकून सर्वांची मने निर्मळ करून मगच जगाचा निरोप घ्यावा अशी त्यांची भावना झाली होती. टिळकांशी असलेला अबोला आता तुटला होता आणि युनिव्हर्सिटीच्या सभांच्या निमित्ताने अधूनमधून भेटी होत तेव्हा मोकळ्या मनाने दोघेही मित्र एकमेकांशी बोलत असत, एकोप्याने काम करीत असत. तरीही टिळकांच्या मनात काही विकल्प राहू नये
अशी उत्कंठा त्यांच्या मनाला लागून राहिली होती. यशोदाबाईंना ही आपली मनाची तळमळ ते बोलून दाखवत असत. आगरकरांची प्रकृती बिघडत चालली आहे असे सारखे कानावर येऊ लागले तेव्हा बळवंतरावांना देखील आपल्या या जुन्या मित्राला भेटावे अशी ओढ वाटू लागली. जुन्या आठवणी मनात गर्दी करू लागल्या. तरुण वयात आपण एकत्र जे दिवस काढले, देशाच्या स्थितीबद्दल जे तासनतास बोललो, देशहितासाठी कार्य करण्याच्या ज्या आणाभाका घेतल्या, सादिल बोवाची टेकडी तुडवीत जे वाद घातले ते सगळे आठवू लागले आणि आपल्या मित्राला एकदा भेटावे असे त्यांना वाटू लागले. म्हणून ते उठले आणि गोपाळरावांच्या घरी गेले. त्यांना आलेले पाहून यशोदाबाई बैठकीच्या खोलीच्या दाराशी आल्या. जुना घरोबा असल्यामुळे बळवंतराव म्हणाले, वहिनी, कशी आहे गोपाळरावांची तब्येत? यशोदाबाईंनी गोपाळरावांच्या खोलीचा बोटाने निर्देश केला आणि मग डोळ्यांना पदर लावला. बळवंतरावांची मुद्रा अधिकच गंभीर झाली आणि ते आत गेले. अस्थिपंजरवत झालेले गोपाळराव ओळखू येत नव्हते. त्यांची ती अवस्था पाहून बळवंतराव विद्ध झाले. गोपाळरावांजवळ जाऊन त्यांचा हात हातात घेऊन ते रुद्ध कंठाने म्हणाले, काय हो तुमची अवस्था झाली आहे गोपाळराव? काही वेळ दोघे मित्र एकमेकांकडे नुसते पाहत राहिले. दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. थोड्या वेळाने इतका भावनावेग बरा नव्हे म्हणून बळवंतरावांनी औषध पाण्याबद्दल, पथ्याबद्दल चौकशी केली. गोपाळरावांनी त्यांना सगळी माहिती दिली, पण त्यांना त्यात रस वाटत नव्हता. ह्यात आता काही अर्थ नाही हे त्यांनी ओळखले होते. त्यांच्या नजरेने हे बळवंतरावांना सांगितले. तेव्हा बळवंतरावांनी तो विषय तेवढ्यावर सोडला. डेक्कन कॉलेजातल्या मित्रमंडळींविषयी मग बोलणे झाले. जुन्या आठवणीत दोघे मित्र काही काळ रमले. बळवंतरावांच्या नजरेसमोर तो जुना काळ उभा राहिला. कॉलेजात असतानाचा तो गोपाळरावांचा तरतरी चेहरा, ती पाणीदार नजर, रात्री अपरात्री डोंगर तुडवीत केलेले मनसुबे आणि घातलेले वाद, न्यू इंग्लिश स्कूलच्या सुरुवातीच्या काळात खांद्याला खांदा देऊन केलेली ती कामे, डोंगरीच्या तुरुंगात एकत्र घालवलेले ते दिवस, ते निर्मळ हास्य, तो निस्पृहपणा, तो मानीपणा, तो करारीपणा, तो अटीतटीने वाद घालायला लावणारा हटवादीपणा, त्यातून निश्चित झालेले ते दोघांचे वेगळे मार्ग, त्यात काही चुकले नव्हते. वाईट इतकेच की त्यामुळे ते एकमेकांपासून फार दूर गेले होते. गैरसमज झाले होते. मनात किलमिशे निर्माण झाली होती. असे व्हायला नको होते, पण ते झाले होते. त्याला आता काही इलाज नव्हता. आता इतकेच करायचे होते की ते गैरसमज, ती किलमिशे सगळी झटकून टाकायची होती. झाले गेले सगळे विसरून जायचे होते. ज्या निर्मळ स्नेहाने ते एकेकाळी जोडले गेले होते, तोच फक्त शिल्लक ठेवायचा होता. ह्या असल्या गोष्टी काही सगळ्या बोलून दाखवता येत नाहीत, पण न बोलताही अनेक गोष्टी कळतात, सांगितल्या जातात. दोघे मित्र असे कितीतरी वेळ बोलले. मग गोपाळरावांना थकवा आला. आणखी बोलावेसे वाटत होते, पण ते कुडीला झेपेना. श्रांतपणे त्यांनी डोळे मिटून घेतले. मान लटकी पडल्यासारखी झाली. तेव्हा बळवंतरावांनी गोपाळरावांचा हात एकदा प्रेमभराने दाबला. गोपाळरावांनी त्याला क्षीण प्रतिसाद दिला आणि असे पोटभर भेटून बळवंतराव निघून गेले. यशोदाबाईंनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या श्रांत मुद्रेवर त्यांना समाधान दिसले. यशोदाबाईंना वाटले की टिळकांशी झालेली वितुष्ट नष्ट व्हावे ही त्यांची अखेरची इच्छा पूर्ण झाली असावी आणि म्हणून त्यांनाही एक खिन्न विषण्ण समाधान वाटले. यानंतर आगरकर फार जगले नाहीत. त्यांच्या मृत्यूची बातमी बळवंतरावांना कळली तेव्हा ते अगदी सैरभैर झाले. आगरकरांवरचा मृत्यूलेख लेखकाला सांगताना इतका वेळ आवरलेली टिपे त्यांच्या डोळ्यातून घळघळा उघडू लागली. तो लेख सांगताना ते सारखे अडत होते, अश्रू ढाळीत होते. पुढे प्रत्यक्ष स्वतःच्या मोठ्या मुलाचा एकाएकी मृत्यू झाला तेव्हा बळवंतरावांना अश्रू आवरता आले. नंतर काळ्या पाण्याची शिक्षा झाली तरी त्यांच्या मनाचा धीर यत्किंचितही सुटला नाही. पण आगरकर वारले तेव्हा मात्र बळवंतरावांनी टिपे गाळली आणि पुढेही जन्मभर गोपाळरावांची आठवण आली की ते सद्गदित होत होते.